नवबुद्धाय जय भीम. मी प्राजक्ता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर एवढे दिवस ब्लॉग का नाही आले, कारण की थोडंसं इश्यू होता, म्हणून मला ब्लॉग काय टाकता आला नाही. चला तर मग परत आपला डेली रुटीनचा ब्लॉग कंटिन्यू करू आज. तर आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. हो, आज 134वी जयंती आहे. इन शॉर्ट बोलायला गेलं तर भीम जयंती. हो, आज आमच्या बापाची जयंती आहे. चला तर मग आज आम्ही आमच्या कुंबळ्या गावात कशी जयंती साजरी करतो ते तुम्हाला दाखवतो. चला तर मग कशाला उशीर करायचा, जवळ विहारात. चला तर मग आता आम्ही दोघे निघालो आहे विहारात जाण्यासाठी. विहार काय आमचं लांब नाही आहे, माझ्या बाजूलाच आहे, माझ्या घराच्या बाजूलाच आहे बौद्ध विहार आमचं. बघू शकता तुम्ही, आम्ही आता बौद्ध विहारात जातो आहे. हे आमचं कुंबळ्या गावातलं छोटंसं बौद्ध विहार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, मलाही खूप आवडतं. खूप छान वाटतं आहे आमचा बौद्ध विहार. हे बघा, पाहुणी मंडळी येऊन बसलेली आहेत. बघू शकता तुम्ही, अजून येतात आहे कारण की वेळ आहे विधीला. म्हणून पहिला आधी स्वागत समारंभ होणार आहे, त्याच्यानंतर विधीला सुरुवात करणार आहोत. चला तर मग बघून घेऊया पुढे. हे आमचे दीर आहेत. आता माझे मिस्टरही स्वागत करत आहेत, बघू शकता तुम्ही. चला तर पुढे बघू आपण. हे बघू शकता माझं छोटंसं बाळ, शौर्य. बघू शकता आमच्या या सानिकाताई आहे. आमच्या वैशालीताई सानिकाताईंचं स्वागत करत आहात, कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून. आणि हे आमच्या आल्यात वनिताताई, त्यांचंही स्वागत होत आहे. चला तर आता काही सर्वांची नावं घेऊ शकत नाही, कारण की सर्वांची नावं घेतली की कसा मोठा व्लॉग होईल म्हणून. हे बघू शकता माझं बाळ. बाबा माझ्या बाळाचं स्वागत करतात आहे. माझं बाळ बघतंय बाबा काय देतात आहे हातात. बघा किती एकदम गोड आहे.
बघू शकता तुम्ही, हा माझा अजिबात ऐकत नाही आहे. त्याच्या बाबांनी त्याला माझ्याकडे आणले तरी तो माझ्याकडे राहत नाही. म्हणजे त्याला नुसतं त्याला वर जायचं आहे. त्याचे बाबा आणि दीदी तिथं आहेत ना, त्याला तिथं वर जायचं आहे. तर दोन्ही साईडला गेट लावले तर तो जाऊ शकत नाही. तर बघू शकता तो कसं प्रयत्न करतो आहे जाण्यासाठी. किती हुशार आहे म्हणजे तो. बघा ना, इथून तो विचार करतो आहे की 2 गेट बंद आहेत तर मी इथून जाईल. तर बघा कविता ताईने गेट उघडला आहे त्याच्यासाठी तरी तो तिथून जात नाही आहे. बघू शकता तुम्ही. तो बघा किती प्रयत्न करतो आहे तो वर जाण्यासाठी. आता त्याचे बाबा येऊन त्याला घेऊन जातात. चला तर मग आता नाश्ता करून घेणार आहोत. नाश्त्यामध्ये होता आज समोसा आणि कोल्ड्रिंक्स. बघू शकतो आम्ही सर्व महिला मंडळ बसलेलो आहोत. आम्ही नाश्ता करून घेतो आहे. तर वनिताताई माझ्याशी बोलत होत्या आणि मी त्यांच्याशी, तर आम्ही बोलता बोलता नाश्ताही करत आहोत. बघू शकता तुम्ही, आमच्या आता महिला मंडळ गाणी बोलतात आहे. 2 गाणी त्यांनी पद्धतशीर बोललेले आहेत. आणि माझं बाळ बघा त्यांच्याकडे बघता बघता त्यांच्या फोड्यात जातं आहे. आता हा बघतो आहे की ही लोकं कुठली गाणी बोलतात आहे. तो त्यांच्याकडे बघून हसतो आहे. ती लोकंही त्याच्याकडे बघून हसतात आहे. तर शेवटला तो जाऊन मावशीच्या मांडीवर जाऊन बसतो. वैशाली ताईला हात देत होता. हा बघा मावशीच्या मांडीवर जाऊन बसला आहे तो. आणि तो ऐकतोय गाणी कशी बोलतात. चला तर मग ह्यांना आता गाणी बोलू द्या. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अजून आमची जयंती संपलेली नाही आहेत, अजूनही बाकी आहेत. हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी त्याचा पार्ट 2 केलेला आहे. तर उद्या नक्की बघायला विसरू नका माझा ब्लॉग पार्ट 2.